इच्छा नसताना सुद्धा बळजबरीनं त्याला पाप करण्यासाठी कोण प्रवृत्त करतो? बळजबरीनं प्रवृत्त केल्याप्रमाणे हा मनुष्य काय करतो? पाप करतो. असा कोणाकडून प्रयुक्त होऊ, प्रेरित होऊ हा बळजबरीनं केल्याप्रमाणे हा पाप करतो. लक्षामध्ये अजून एकदा सांगायचं असलं पूर्ण बघा. वार्ष्णेय, हे वार्ष्णेय म्हणजे हे श्रीकृष्णा, अथ म्हणजे आता, केन प्रयुक्त कोणाकडून प्रेरित होऊन, अयम पुरुष हा पुरुष, अनिच्छन अपि इच्छा नसताना सुद्धा, बलात् नियोजित इव बलात्कारानं केल्याप्रमाणे, लक्षामध्ये करायला लावल्याप्रमाणे, पापम चरती हा काय करतो?
पापाचं आचरण करतो, पाप करतो, इच्छा नसताना सुद्धा हा पाप करतो. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष क्रोधः एषः रजोगुणसमुद्भवः महाशनः महापाप्मा विद्धि एनम इह वैरिणम. आलं का पदच्छेद? बघा आता अर्जुनाने प्रश्न केला की मनुष्याची इच्छा नसताना सुद्धा बळजबरीनं कोणाकडून प्रेरित होऊन हा मनुष्य काय करतो? पाप करतो. त्याची इच्छा नसते तरी पण हा पाप करण्यासाठी कसं काय करतो? कसं काय पाप करतो? अशी शंका केल्याच्या नंतर आता भगवान त्याचं उत्तर देतात, इच्छा नसताना सुद्धा मनुष्याला पाप करायला लावणारे कोण आहेत? एषः काम. हा काम आहे. काम काम म्हणजे इच्छा, भोगाची, विषयाची इच्छा, ही मनुष्याला पाप करायला लागली असते. एषः क्रोधः, हा क्रोध, हा काम आणि हा क्रोध हेच मनुष्याला काय करायला लावतात? पाप करायला लावतात. लक्षामध्ये एषः कामः म्हणजे हा काम, एषः क्रोधः आणि हा क्रोध. रजोगुण समुद्भव. कुठून आले हे काम करून? रजोगुणापासून उत्पन्न झालेले. कोणापासून? रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहे. कसे आहेत हे काम करून? हा काम कसा आहे? कामाचं वर्णन सगळे. महाशनः, मोठा खादाड्या. महाशनः म्हणजे काय? मोठा, नुसता खादाड नाही, मोठा खादाड्या. त्याला महा विशेषण लावले ना. तर महा खादाड्या याला खूप खायला लागतं. कुणाला? कामाला. कितीही दिलं तरी काम कधी पूर्ण होतच नसतं. म्हणून याला खादाड म्हणतात. आणि जो खादाडा असतो ना त्याच्याकडून पाप होत असतं. त्याला काही बी खातच होत नाही. महापापमा. हा काम कसा आहे? पापी. नुसता पापी नाही, महापापी. महापापी, महापापमा. इह आणि या लोकांमध्ये एनम वैरिणम विद्धी. या कामाला तू काय समज? वैरी समज. वैरी. वैरी म्हणजे शत्रू. लक्षामध्ये याला तू शत्रू समज. मग अजून एक श्लोक सांगतो. एषः कामः, हा काम. एषः क्रोधः, हा क्रोध. काय हा काम? हा क्रोध म्हणजे काय? हा काम आणि क्रोध मनुष्याला पाप करायला. मागचा संदर्भ श्लोकाचा. आणि एक रजोगुण समुद्भव, रजोगुणापासून उत्पन्न झालेला आहे. महाशनः, हा खूप खादाडा आहे. महापापमा, मोठा पापी आहे. आणि इह एनम वैरिणम विद्धी. आणि या लोकांमध्ये या कामाला तू काय समज? वैरी समज. वैरी. वैरी म्हणजे शत्रू समज. धूमेनाव्रियते वह्निर् यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्य तथा तेनेदमावृतं. धूमेनाव्रियते वह्निर् यथादर्शो मलेन
धूमेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम् धूमेन आव्रियते वह्निः यथा आदर्शः मलेन च यथा उल्बेन आवृतः गर्भः तथा तेन इदम् आवृतम्. आलं? बघा, यथा यथा म्हणजे ज्याप्रमाणे धूमेन वह्निः आव्रियते, म्हणजे आता बघा काय सांगितलं, त्या कामाचं वर्णन केलं. तो काम कसा आहे? खूप खदाळ आहे, खूप पापी आहे, आणि हा आपला काय आहे? शत्रू आहे. का बरं शत्रू म्हटलं याला? काय करतो हे आपलं? काय करतो काम? कामाला शत्रू म्हटलं ना. काय करतो तो? काम काय करतो त्या कामाचं कार्य सांगतात. हे कामाला शत्रू का म्हटलं? आपला काय घात करतो तो, ते आता या श्लोकात सांगतात. आणि उदाहरणासह सांगतात. अगोदर उदाहरणं दिली. काय दिलेत? उदाहरणं देऊन पुन्हा त्याचं कार्य सांगतात. बघा, अगोदर उदाहरणं दिली. जसं धूमेन वह्निः आव्रियते. तुम्हाला अग्नी माहिती आहे का? आणि धूर माहिती आहे का? अग्नी लागला कशाला? तिथं अग्नीमध्ये धूर निघतो का नाही? मग इतका धूर कधी कधी तर असतो की तो अग्नी दिसत नाही, सगळा काय दिसतो? धूरच दिसतो. मग तो धूर अग्नीला झाकतो. अग्नी का दिसत नाही? कुणामुळे दिसत नाही? धुरामुळे दिसत. तिथं अग्नी नाही का? अग्नी नसता तो धुरच निघला नसता. तो धुरामुळेच अग्नी निघतो आणि तो धूर अग्नीला झाकतो. म्हटलं का? तसं हा जो काम आहे, काम आपल्या ज्ञानाला झाकतो. आपलं जे ज्ञान आहे, आपल्या स्वरूपाचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान, त्या ज्ञानाला हा काम झाकून टाकतो. आणि त्यामुळं आपल्याला ज्ञान राहत नाही. आणि आपलं ज्ञान नसलं की मग सगळं आनंद सुरू होते. काम झाकतो ज्ञानाला. उदाहरण कशात दिलंय? धूर जसा अग्नीला झाकतो त्याप्रमाणे. यथा ज्याप्रमाणे धूमेन वह्निः आव्रियते, ज्याप्रमाणे धुराने अग्नी काय केला जातो? झाकला जातो, आच्छादित केला जातो. किंवा दुसरं उदाहरण च म्हणजे आणि. मलेन आदर्शः आव्रियते. आव्रियतेकडे पण लावून घ्यायचं. मलेन मळानी काय केलं जातं? आदर्श म्हणजे दर्पण, आरसा काय केला जातो? झाकल्या जातो. दर्पणावर, आरशावर असा मळ बसतो. आपण जरी जाऊन बघितलं तरी तोंड दिसतं का? मध्ये नाही दिसत. का नाही दिसत? मळ बसलाय त्याच्यावर. ते मळ साफ केला तर मग काय होतं? मग आपलं तोंड दिसतं, त्याच्यात आरसा स्वच्छ होतो. म्हणजे जसा मलानी आरसा झाकला जातो तसं हा काम आपल्या ज्ञानाला जातो. पुढे सांगणार आहे ते ज्ञानाला जातो. दोन दृष्टांत झाले. आता तिसरा दृष्टांत सांगतात. यथा ज्याप्रमाणे उल्बेन गर्भः आवृत. उल्बाच्या द्वारा. उल्ब म्हणजे गर्भवेष्टन. पोटामध्ये गर्भ असतो आईच्या पोटात, आणि पोटामध्ये गर्भ असताना त्या गर्भाला चहू बाजूने असं वेष्टन असतं. नाही तर खाल्लेलं अन्न, पाणी, रक्त काही त्यात घुसत ना. तसं घुसू नये याच्यासाठी एक वेष्टन पिशवी असते अशी वेष्टनाची. त्याच्यात तो गर्भ असतो, तो जीव असतो.
असतं का नाही, त्या वेष्टनानं त्याला झाकलेलं असतं, गर्भवेष्टन म्हणतात त्याला. आईच्या पोटात असतं तसं. आणि गाय एखादी जणली किंवा म्हैस जणली, वासवाचा जन्म झाला की मग थोड्या वेळानं नंतर पुन्हा ते तिचं वेष्टन पडत असतं बघा पाठीमागून. जाळ म्हणतात त्याला, जाळ म्हणतात ना. मग ते जाळ म्हणजे काय असतंय, ते आत असतं पोटामध्ये, त्याच्यामध्ये हे वासरू असते. त्याच्या अगोदर मध्ये पोटात असताना चोख बाजूने ते त्याला वेष्टन असतं, त्याच्या शरीराचं वेष्टन. आणि मग ते नंतर पडतं मागून ते वेष्टन, त्याला उल्ब म्हणतात. आणि त्या उल्बाच्या द्वारा सगळं गर्भ काय केलेला असतो, झाकलेला असतो, आच्छादित केलेला असतो. त्याप्रमाणे तथा तेन इदमावृतम, त्या तेन कामेन, तेन म्हणजे काय, त्या कामाच्या द्वारा, इदम म्हणजे हे, आवृतम म्हणजे काय केलेलं आहे, आवृत केलेलं आहे, झाकलेलं आहे. आता तेन म्हणजे कोणी आणि हे झाकलं म्हणजे हे काय झाकलं, कारण ते सर्व नामच आहे का नाही. त्यानं झाकलं आणि हे झाकलं. हा म्हणजे तुमच्या लक्षात, त्यांनी म्हणजे कुणी, कामानं. आणि हे झाकलं म्हणजे काय झाकलं, हे ज्ञान झाकलं. त्याचं स्पष्टीकरण आता पुढच्या श्लोकात. श्लोक सांगू अजून एकदा का बसायला, दृष्टांत सोपं आहे ना. मग अजून एकदा सांगतो तुम्ही थोडक्यात. यथा धूमेन वह्निः आव्रियते, ज्याप्रमाणे धुरानं अग्नी झाकल्या जातो. च मलेन आदर्शः, आणि मळाने दर्पण म्हणजे आरसा झाकला जातो. यथा उल्बेन गर्भः आवृतः, ज्याप्रमाणे गर्भवेष्टनाने गर्भ काय केला जातो, आच्छादित केला जातो. तथा त्याप्रमाणे तेन इदम आवृतम, त्याने हे झाकलेलं आहे, हे आवृत केलेलं आहे. आता त्याने म्हणजे कोणी आणि हे झाकलं म्हणजे हे म्हणजे काय झाकलं, ते आता पुढच्या श्लोकात सांगतात. आवृतं ज्ञानमेतेन, ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय, दुष्पूरेणानलेन च. आवृतं ज्ञानमेतेन, ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय, दुष्पूरेणानलेन च. पदाचत बघा. आवृतं ज्ञानम, दिसलं का, एतेन ज्ञानिनः नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय, दुष्पूरेण अनलेन च. आलं का, आलं का बघा. आता ज्ञानिनः नित्यवैरिणा, ज्ञानी पुरुषाचा जो नित्यवैरी म्हणजे कायम तो वैरीच असतो. ज्ञानाचा, ज्ञानी पुरुषाचा काय असतो, तो काय वैरी. अशा त्या वैर्याने कोण, कसा आहे तो, दुष्पूरेण, कधीही पूर्ण न होणारा. पूर्ण होणं ज्याचं कठीणच आहे असा तो. दुष्पूरेण, पूर्ण न होणाऱ्या. अनलेन, कधीही बस असं म्हणतच नाही असा. अनल, अलम म्हणजे बस, अनलम म्हणजेच बस, कधी त्याला म्हणतच नाही तो असा. या अनलाच्या द्वारा येतेन कामरूपे, या कामरूपी शत्रूच्या द्वारा. ज्ञानम आवृतम, ज्ञान काय केलेलं आहे, झाकलेलं आहे. कामाच्या द्वारा हे ज्ञान झाकलेलं आहे. वरच्या श्लोकात फक्त नुसते सर्वनाम सांगितलेले. तेन इदम आवृतं, तेन म्हणजे येतेन कामरूपेण.
आणि इदमावृतम ज्ञानमावृतम. लक्षामध्ये ज्ञान झालेलं आहे. आणि मग हे सगळे त्या कामाचेच विशेषण आहेत बघा. कोणते कोणते? नित्यवैरिणा, दुष्पुरेण, च अनलेन, एतेन कामरूपेण. लक्षामध्ये ते कामाला सगळे विशेषण लावायचे. कसा काम? नित्यवैरी असलेला, दुष्पुरेण म्हणजे कधी पूर्ण न होणारा, आणि अनलेन कधी बस न बनणारा. अशा एतेन कामरूपेण, अशा या कामरूपी शत्रूच्या द्वारा ज्ञानम आवृतम, ज्ञान काय केलेलं आहे? झाकलेलं आहे. आलं?